हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती स्टिचिंग अँड कुकिंग विथ ज्योती चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हॉटेलसारखं रसरशीत आणि चवदार चिकन फ्राय घरच्या घरी खायचं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. घरगुती मसाल्यामध्ये बनवलेलं सुक्कं चिकन फ्राय अगदी कमीत कमी साहित्यात हे तयार होतं. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर याची पेस्ट तयार करून घ्यायची. गरम तेल झाल्यानंतर त्यामध्ये पेस्ट टाकायची. खोबरं तेलामध्ये परतून झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूण टाकायचं. अद्रक लसूण व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर थोडंसं पाणी ओतायचं आणि हे सर्व मसाले तेल सुटेपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आणि हे सर्व मसाले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. तेल सुटेपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. चिकन स्वच्छ धुतल्यानंतर मीठ, हळद, चिकन मसाला लावून घ्यायचा. या मसाल्यामध्ये चिकन टाकायचं. सर्व बाजूने मसाले लागण्यासाठी हलवून घ्यायचं. 10 मिनिटे तेलामध्ये वाफवून घ्यायचं. तेलामध्ये वाफवून झाल्यानंतर गरम पाणी ओतायचं आणि कुकरला मऊ शिजवून घ्यायचं. या पद्धतीने तुम्ही चिकन फ्राय बनवल्यानंतर लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना खूपच आवडणार आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. चिकन फ्राय करण्यासाठी येथे कांदा कट करून घेतला आहे. टमाटर, मिरची आणि अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे आपण लाल ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत. पहिल्यांदा याच्यामध्ये कांदा आणि लसूण व्यवस्थित ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा आणि लसूण याला ब्राऊन कलर आल्यानंतर अद्रक आणि मिरची टाकायची. हे सर्व व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये टमाटर टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची. टमाटर मऊ शिजण्यासाठी यामध्ये मीठ टाकायचं आणि त्यानंतर झाकून ठेवायचं. कमी फ्लेमवर हे झाकून ठेवायचं आणि मऊ शिजवून घ्यायचं. हे सर्व मसाले कच्चे राहणार नाही याची काळजी घ्यायची. या सर्व मसाल्याची पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर गरम तेलामध्ये ही पेस्ट टाकायची आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. यामध्ये गरम मसाला, किचन किंग मसाला, धनिया पावडर, रेड चिली आणि काळं तिखट टाकायचं. हे मसाले तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं. मसाले करपू नये म्हणून त्यामध्ये गरम पाणी ओतायचं. कांदा, टमाटर टाकल्यामुळे यामध्ये कच्चापणा राहणार नाही याची काळजी घ्यायची. या पेस्टमध्ये शिजवलेलं चिकन टाकायचं. या मसाल्यामध्ये चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित परतून झाल्यानंतर हे झाकून ठेवायचं. 5 ते 10 मिनिटं वाफवून घ्यायचं. वाफवण्यासाठी हे चिकन झाकून ठेवायचं. वाफवून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. अशा पद्धतीने हॉटेलसारखं रसरशीत आणि चवदार चिकन फ्राय तयार आहे. एकदम साध्या पद्धतीने आणि घरगुती मसाल्यामध्ये बनवलेलं सुक्कं चिकन फ्राय मुलांना तर खरंच खूप आवडलं. त्यातील मसाला एवढा टेस्टी होता की मुलांनी भाकरीसोबत आवडीने खाल्ला. अशा पद्धतीने सुक्कं चिकन फ्राय नक्की करून पहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.